भविष्यात आमदार श्री महेंद्र थोरवे मंत्री होणार. माननीय श्री भरत शेठ गोगावले कॅबिनेट मंत्री, रोजगार हमी, फलोत्पादन, खार भूमी विकास. शिवसेना पक्षात पक्षप्रवेशासाठी सर्वाधिक पसंती श्री श्रीरंग आप्पा बारणे, संसदरत्न खासदार, मावळ मतदारसंघ. खोपोली नगरपालिकेवर सर्व शिवसैनिकांच्या मदतीने शिवसेनेचा भगवा फडकवणार माननीय श्री आमदार महेंद्र थोरवे. खोपोली शहरात शिवसेना पक्षाचा आजच रविवार 20 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता श्री समर्थ मंगल कार्यालय येथे सायंकाळी भव्य मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी बोलताना राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री भरत शेठ गोगावले साहेब म्हणाले, तुमच्या मतदारसंघाचे आमदार श्री महेंद्र थोरवे मतदारसंघासाठी सातत्याने कार्यरत आहेत. ते मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासकामे करत आहेत. त्यांच्या पाठीशी जनतेने उभे राहावे. आता आमदार श्री महेंद्र थोरवे साहेबांची पुढची टर्म फिक्स झाली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, कर्जत खालापूर मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचा पक्ष व सरकार कटिबद्ध आहे. सध्या पक्षप्रवेशाचा ओघ सर्वात जास्त आपल्या शिवसेनेकडे आहे. कार्यकर्ते शिवसैनिक यांना श्री कुलदीपक शेंडे, नगरसेवक श्री दिलीप जाधव, नगरसेवक श्री संदीप पाटील, श्री राजन गोसालकर, श्री केतन शेंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षाचा झेंडा हाती घेतला. यावेळी बोलताना संसदरत्न खासदार श्री श्रीरंग बारणे म्हणाले, सर्वाधिक प्रवेशासाठी पसंती असणारा पक्ष म्हणजे आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आदरणीय श्री बाळासाहेबांच्या विचारावर काम करणारी आपली शिवसेना आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपला पक्ष एक नंबरला असेल हा विश्वास आपल्या सर्वांनाच आहे. आमदार श्री महेंद्र थोरवे यांनी मतदारसंघात प्रचंड विकासात्मक कामे केली आहेत. कामांच्या आणि लोकसंपर्काच्या जोरावर श्री महेंद्र थोरवे हे आमदार झाले आहेत. यांच्या कामाची कोणीही तुलना होऊ शकत नाही किंवा करू शकत नाही. मेळाव्याच्या सांगता प्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तपत्र देण्यात आले. त्यामध्ये श्री जयेश तावडे, श्री मनोज मिसाल, श्री दिलीप मनेर, श्री बालचंद्र भोसले, श्री रोहित विचारे, श्री प्रमोद शिर्के, डॉक्टर श्री सुनील पाटील, श्री जयगुनिया शेख, तानाजी मोगारे आदींचा समावेश होता. मेळाव्याला विविध भागातील शिवसेना पदाधिकारी, शाखाप्रमुख, बूथप्रमुख आणि निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यास व पक्षप्रवेश सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय श्री भरत शेठ गोगावले साहेब, मावळचे संसदरत्न खासदार श्री श्रीरंग आप्पासाहेब बारणे, कर्जत खालापूरचे लोकप्रिय आमदार श्री महेंद्र थोरवे साहेब, जिल्हा प्रमुख श्री संतोष शेठ भोईर, संपर्क प्रमुख श्री विजू भाऊ पाटील, श्री भाई शिंदे, श्री सुनील पाटील, युवा जिल्हा प्रमुख श्री प्रसाददादा थोरवे, श्री माजी नगरसेवक ॲडव्होकेट श्री संकेत बासे, श्री भाई गायकर, श्री उल्हास बुरके, श्री शशीभाऊ देशमुख, श्री विनोद साबले, श्री पंकज पाटील, श्री जनार्दन जाधव, श्री नीलमताई चोरगे, श्री सुप्रियाताई सालुंके, श्री शिवराम बदे, श्री संदेश पाटील, श्री कृष्णा मोडवे, श्री संदीप पाटील, सौ प्रियाताई जाधव, श्री संतोष मालकर, श्री विश्वनाथ पाटील, श्री शेखर दामले, श्री संकेत पाटील, श्री बुरके आप्पा, श्री राजू गायकवाड, श्री तात्या शेठ रिठे, श्री रॉबिन, श्री हरीश काले, श्री संतोष मालकर, श्री संतोष माबदी, श्री विश्वनाथ पाटील, श्री मोहन ओसरमल, माजी नगराध्यक्ष सोमन ओसरमल, श्री संतोष महामुनकर, श्री नाना मोरे, श्री दिनेश थोरवे, श्री रेश्मा मोडवे, श्री रेश्मा आंग्रे, श्री माधवी रिठे, श्री अमोल बांदल पाटील व असंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते. माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, कर्जत, रायगड.